आडी इथल्या संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं पौष पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं। परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी रामायण तसंच महाभारतकालीन उदाहरणं देत जगात पाप वाढू नये आणि सद्गुणांचं रक्षण व्हावं यासाठी संनियंत्रण कसं चालतं याची माहिती दिली। यावेळी त्यांनी साधू संतांसह सर्व धर्मांचे प्रेषित जे काम करतात ते या संनियंत्रणाचाच भाग आहेत असं प्रतिपादन केलं। ऋषी मुनी आचार्य साधू संत काय म्हणता, तुम्ही पीर म्हणता, काय म्हणता, पैगंबर म्हणता, ही सगळी यंत्रणा अस्तित्वात असणं हाही महत्वाचा भाग आहे। हा एक मोठाच महत्वाचा भाग आहे। हे संयंत्रण आहे, ही अवस्था कार्यान्वित असणे महत्वाचं आहे। हे या विश्वातलं संयंत्रण आहे। हे असं चालूच राहणं अत्यावश्यक आहे। बाकीच्या गोष्टी या नाशिवंत आहेत। सज्जनांच्या रक्षणासाठीची सम्यक यंत्रणा कालातीत असून आज सुद्धा अदृश्य स्वरूपात माणसांना दैवी सहाय्य मिळतंच असं सांगत एकेश्वरवादाचं महत्त्व सांगितलं। यावेळी श्री दत्त जयंती निमित्तानं आयोजित परमाब्धी विचार महोत्सवामध्ये सहकार्य करणाऱ्या आणि हॉस्पिटल निर्माण कार्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचा तसंच पौष पौर्णिमेनिमित्त महाप्रसाद आयोजनासाठी योगदान देणारे रंगराव ढोणे तसंच अशोकराव दुधाणे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी आडी, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, कागल, निपाणी भागासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून आलेल्या हजारो भाविकांची उपस्थिती होती।